गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम तर आलेले आहेत. आपल्या आता महालक्ष्मीच्या गणपतीचा सण आलेला आहे. तर फराळाला केलेली आहे मी सुरुवात. तर मस्त 5-6 दिवस असे तांदूळ भिजू घातले होते स्वच्छ. रोज त्याचं पाणी चेंज करायचं आहे. सकाळी 2-3 पाण्यानं धुवून पुन्हा आपल्याला अजून भिजू घालायचे आहेत. असे 5 दिवस भिजू घातलेले आहेत मी हे तांदूळ. आता मी चाळणीमध्ये काढून त्याला हडकू घालणार आहे. आणि आपले राशनचे तांदूळ यूज करायचे आहेत आपल्याला अनारशासाठी. बारीक जे तांदूळ भेटतो मिनी तांदूळ ते बिलकुल यूज करायचा नाही, कारण खुसखुशीत अनारसे असे नरम स्मूथ आपले फ्लफी अनारसे असेच बनतात. तर मस्त वाळू घातलेले आहेत आणि एकदम पूर्ण पाणी आपलं सुकू द्यायचं नाही या अनारशाचं. थोडीशी नमी ठेवायची त्याला, म्हणलं तर अनारसा आपला नरम होतो नाही तर कडक होतो. असे छोटे छोटे टिप असतात तांदूळ जे आहे त्यानंच अनारसा आपलं चांगलं हडकले पण नाही, अनारशाचं पण येतं. मी तांदूळ सुकलेले आहेत आता काढणार आहे मिक्सर मधून. कडक होऊ शकतो त्याच्यामुळे मस्त पाणी पण सुकलेलं आहे. आता मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे मला ह्याला. तर आता मी दाखवणार आहे गुळाचं प्रमाण, कारण अनारसे जे करणार आहे ते एकदम गुळाचे अनारसे करणार आहे. सोपी सरळ पद्धत सांगणार आहे. कुणाला अनारसा करायचा म्हणलं की खूप अवघड वाटतं. तर 1 किलो तांदूळ घेतले होते मी हे, आणि हे आहे 3 पाव गुळ. तर 1 किलो तांदळाला 3 पाव गुळ टाकला की बरोबर अनारसा आपला पगडत नाही, काही नाही. चवीला पण भरपूर गोड आणि जसं पाहिजे तसा होतो. तर गुळाच्या अनारशाला प्रमाण घ्यावंच लागतं. साखराच्या कमी जास्त झालं तरी चालतं. पण चला मी दाखवणार आहे. आता घेणार आहे हे सगळं बारीक कुटून मिक्सर मधून, आणि कसं घेणार आहे ह्याच्यामध्ये पण टिप आहे. तर चला आता बघूया. चला आता मिक्सरच्या भांड्यातून मला हे सगळं वाटून घ्यायचं, आणि एकदम बारीक भांड्यात मी वाटत असते, कारण बिलकुल अशी कणी राहिली नाही पाहिजे. थोडीशी पण कणी आपली जर अनारशामध्ये गेली तर आपला अनारसा एकदम कडक होतो. त्याच्यामुळे एकदम बारीक असं कुंकवाने पीठ वाटून घ्यायचं आहे, म्हणून बारीकच मिक्सरच्या भांड्यात काढत आहे मी. चला मंडळी, मस्त असं पीठ वाटून घेतलेलं आहे बारीक. ह्याला घेऊ आता चाळून. आणि ही राहिलेली आहे अशी कणी, तर ही आपल्याला डबल मिक्सर मधून फिरून घ्यायची, नाही तर ह्याच्यानंच अनारसा एकदम कडक होतो आणि एकदम आपले नरम अनारसे येते. त्याच्याने डबल आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सर मधून. तर आपलं अनारशाचं पीठ मस्त मी वाटून बारीक घेतलेलं आहे. आणि कशा पद्धतीचं पाहिजे बघा, असं म्हणलं बिलकुल असे कोरडे होऊ द्यायचे नाही. तांदूळ असा गोळा झाला पाहिजे अनारशाच्या पिठाचा, तवा अनारसा आपला एकदम लुसलुशीत आणि असं मऊसूद येते. बघा कशी गोळे खायले, तर तसा गोळा झाला पाहिजे. आता आपण गुळ टाकून वाटून घेणार आहोत. आता थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा गुळ असं दोन्ही टाकून मिश्रण आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. आणि गुळ मी बारीक करून घेतलेला आहे. आता थोडं थोडं टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर असं मस्त वाटलं गेलेलं आहे आपलं हे मिश्रण. आता आपल्याला हे ठेवायचंय. मस्त तांदूळ सगळा उंडा आपला असा मळून घ्यायचा आहे आपल्याला, जे तांदूळ गुळ आपण मिक्सर मधून काढले होते. तर मस्त आपला उंडा मळून मी ठेवून दिलेला आहे आता भगोन्यामध्ये. आता 2 दिवस ह्याला असं मस्त मुरू द्यायचं आणि एकदम लुसलुशीत आपले अनारसे बनतात. आता मी ह्याला ठेवणार आहे फ्रीज मध्ये, म्हणलं खराब होत नाही, आंबट वास पण येत नाही. तर चला आता 2 दिवसासाठी ठेवूया फ्रीज मध्ये. तर उंडा मी बाहेर काढलेला आहे. 5-6 दिवस झाले होते तांदूळ ते भिजू घालून, आणि 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवला होता. आणि अशी प्लेटवर टाकलेली आहे मी खसखस. आणि छोटे छोटे जे आहेत आपल्याला हातानंच असे लावून घ्यायचे आहेत अनारसे. आणि अशी प्लेटवर जर लावली तर त्याला चौकून अशी खसखस लागते. आणि जितकी खसखस लावताना तितका आपला अनारसा सुंदर दिसतो. अनारशाला खसखस टाकली तर अनारसा एकदम छान लागते. आणि अशा पद्धतीने हातावर करून घेतलेले आहेत. आणि एकदम आपल्याला मीडियम गॅसवर तळायचे आहेत. फुल गॅस पण नाही, बारीक गॅस पण नाही. आणि तेल असं थोडं थोडं टाकून, आणि एकदम सगळे टाकायचे नाही, तर जेवढे आपल्याला बसतील नाही तर चिटकतात एकमेकाला. आणि असं मीडियम गॅसवर असे तळून घ्यायचे आहेत बारीक ह्याच्यावर. आणि खालून अनारसा लाल झाला पाहिजे. बघा ना, तितके दिवस पण चालत माहित नाही का. आणि अशा पद्धतीनं आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत. आणि ते जे आपली झारा राहते त्याच्यानं थोडं थोडं असं तेल अनारसा उडवीत राहिले की अनारसा आपला मस्त असा डम फुगून येतो. आणि बघा किती सुंदर असे अनारसे झालेले आहेत. आणि मेन म्हणलं तर जुने तांदूळ घ्यायचे आहेत आणि गुळाचं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे, तेव्हाच आपला अनारसा एकदम छान होतो. नाही तर गुळाचा अनारसा जास्त बायांना जमतच नाही, कारण तो पान ह्याच्यामध्ये टाकलं तेलात की विघळतो. आता अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तेल खूप भरतं, त्याच्यामुळं चाळणीमध्ये ठेवलं की पूर्ण खाली पडतं तेल. आणि अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत अनारसे. आणि किती सुंदर झालेत बघा. आणि एकदम नरम राहतो हे अनारसा, किती दिवस ठेवा तुम्ही. आणि असे झालेत मस्त आपले अनारसे गुळाचे.
आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब द माय चॅनल.